आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मुहियुद्दीन। खबरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। जोश खरोश और नहायत अकीदत से मनाया गया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का 31वां तौसीए नाम दिन। मुख्तलिफ प्रोग्राम्स मुनक्किद। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और मज़कूरा तहरीक में अपनी जान गंवाने वाले नौजवान को खिराज अकीदत पेश। मरकजी वजीर बराए समाजी इंसाफ रामदास आठवले ने लिया अपने शोबे की जानिब से चलाई जाने वाली स्कीमात का जायजा और मुताल्लिका अफसरान को दी हर जरूरतमंद तक स्कीम पहुँचाने की हिदायत। जोश खरोश से मनाया गया MCN न्यूज़ के रूह रवां साबिक रुकन पार्लियामेंट उत्तम सिंह पवार का यौम पैदाइश। शहरियान और मुख्तलिफ सियासी जमातों व समाजी तंजीमों के कायदीन ने दी उन्हें मुबारकबाद और लंबी उम्र की दुआएं। और रिवायती अंदाज में मनाया गया शहर व अतराफ में मकर संक्रांति का त्यौहार। शौकीन अफराद ने जमकर उड़ाए पतंग, मगर पुलिस महकमे की कड़ी निगरानी के बावजूद शहर में इस्तेमाल किया गया बड़े पैमाने पर ममनुआ नायलॉन मांझा। शहरियान के साथ साथ पुलिस मुलाजिम भी मांझे की जद में आ जाने से हुआ जख्मी। शहरियान में बेचैनी। खबरें तफसील से। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का 31वां तौसीए नाम दिन आज जोश खरोश से मनाया गया। सियासी जमातों और समाजी तंजीमों के जिम्मेदारान व वर्कर्स आज यूनिवर्सिटी गेट पहुंचे और वहां मौजूद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मुजस्समे पर फूल चढ़ाकर उन्हें खिराज अकीदत पेश किया। इसी तरह तौसीए नाम दिन तहरीक में अपनी जान गंवाने वाले शहीद नौजवान वाघमारे को भी खिराज अकीदत पेश किया गया। हर साल की तरह इस साल भी यूनिवर्सिटी के तौसीए नाम दिन के मौके पर मुख्तलिफ तकरीबात आज शहर में मुनक्किद की गईं। सुबह ही से अम्बेडकर वादी तंजीमों के जिम्मेदारान व वर्कर्स और मुख्तलिफ सियासी जमातों के कायदीन यूनिवर्सिटी गेट पहुंचने लगे और वहां मौजूद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मुजस्समे पर फूल चढ़ाकर उन्हें खिराज अकीदत पेश किया। इसी तरह इस तहरीक में अपनी जान गंवाने वाले नौजवान की कुर्बानी को याद करते हुए उन्हें भी खिराज अकीदत पेश किया गया। आज 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्धापन दिन आणि युनिव्हर्सिटीचा वर्धापन दिन या निमित्तानं मी सर्व आपल्या जनतेस खूप खूप शुभेच्छा देते। आणि या लढ्यासाठी हे सगळ्यांना माहिती आहे, औरंगाबादकरांनाच काय उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे नामांतर कसं झालं। त्याला 17 वर्ष लागले, अनेक लोक शहीद झाले। गौतम वाघमारे आणि जाळून घेतल्यामुळे आणि गाडेसाहेब हे सगळी टीम पॅन्थरची तिथे नांदेडला गेल्यामुळे बाबा गाडेसाहेबांना ती कशी ते सगळं कसं टॅकल केलं आणि नामांतर कसं झालं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। मी तर नौखी आहे। गाडेसाहेब नेहमी म्हणायचे की मी सक्षम आहे, तू यायचं नाही, मी म्हणून आता आली आहे। गाडेसाहेबाचं इतकं काम। पोस्टल डिपार्टमेंट ने तारीखी शहर औरंगाबाद के दरवाज़ों के पोस्ट कार्ड्स और खुसूसी कवर जारी किए हैं, जिनकी इजराई के लिए एक तकरीब आज MGM के रुकमनी हाल में रखी गई। तारीखी दरवाज़ों के तस्वीरी पोस्ट कार्ड और खुसूसी कवर के इजरा की इस तकरीब में रियासत के समाजी इंसाफ शोबे के वजीर संजय शिरसाठ और राज्यसभा के रुकन डॉक्टर भागवत कराड़ की खुसूसी मौजूदगी थी। इस तकरीब के मौके पर डाक खिदमात अवामी खिदमात के उन्वान पर एक खुसूसी ई साइकिल रैली को भी अहम शख्सियात ने हरी झंडी दिखाई। जबकि इस मौके पर महाराष्ट्र गोवा सर्कल के चीफ पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, औरंगाबाद के पोस्ट मास्टर अदनान अहमद, रामचंद्र जायभाई, सुचित्रा जोशी, अजिंक्या काड़े और महकमे डाक के दीगर अफसरान व मुलाजिमीन भी शरीक थे। मरकजी हुकूमत के मंसूबों और हुकूमत की जानिब से चलाई जाने वाली तमाम स्कीमात को हर ज़रूरतमंद तक हर हाल पहुँचाया जाए, ये हिदायत मरकजी वजीर बराए समाजी इंसाफ रामदास आठवले ने मुताल्लिका अफसरान को दी। वो ज़िला कलेक्टर ऑफिस में मुनक़िदा जायज़ाती मीटिंग से मुखातिब थे। इस जायजा मीटिंग में आठवले ने जोर देकर कहा कि ये जिम्मेदारी तमाम इंतजामी उमूर के अफसरान और मुलाजमीन की है। मरकजी हुकूमत के समाजी इंसाफ शोबे के तमाम तर स्कीमों को आवाम तक पहुँचाएँ। आठवले के इस इजलास में अपनी वजारत के तहत जारी मनसूबों व स्कीमात पर अमलावरी का जायजा लिया गया। इस इजलास में म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत, जिला कलेक्टर दिलीप स्वामी, जिला परिषद CEO विकास मीना, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के कारगुजार वाइस चांसलर विजय सरोदे, पुलिस कमिश्नर प्रवीण पवार, जिला SP देही डॉक्टर विनय
कुमार राठौड़, समाज कल्याण के डिप्टी कमिश्नर प्रदीप भोगले, जिला सप्लाई ऑफिसर प्रवीण फुलारी और दीगर तमाम अहम अफसरान मौजूद थे। आज या ठिकाणी शासकीय बैठक घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी स्वामीजी यांनी सगळं नियोजन त्यांच्या ऑफिसमध्ये बैठकीत केलेलं होतं आणि अनेक विषयांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला। सरकारी योजना आहे, त्या सरकारी योजना जे इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन कसं चाललेलं आहे या संबंधामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जी आपली जिल्ह्याची पॉप्युलेशन 37 लाखापर्यंत आहे, यामध्ये रमा योजनेची जी घरं आहेत ग्रामीणची ती आतापर्यंत 29,092 एवढी रमा योजनेची घरं बांधण्यात आलेली आहेत आणि शहरामध्ये 6,927 अशी माहिती मला देण्यात आली। त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं 21,798 ही एवढी घरं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपली जी उज्ज्वला योजना आहे, गॅस सिलेंडरची योजना, तर जिल्ह्यामध्ये 1,70,000 लोकांना गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहेत। जे मुद्रा योजनेचं लोन आहे जे 50,000पासून 10 लाखापर्यंत देण्याचा निर्णय सरकारचा होता आणि आता तो 20 लाख केलेला आहे। नवीन सरकार आल्यानंतर त्यामध्ये 10 लाखापेक्षा 20 लाखापर्यंत केलेला आहे आणि त्यामध्ये कसलंही गॅरंटी न देता हे लोन देण्याचे आदेश माननीय प्रधानमंत्र्यांचे आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ प्रधानमंत्री आवास योजनेची घरं जी देशामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त बांधण्यात आलेली आहेत। त्यानंतर उज्ज्वला योजना जी आहे, या उज्ज्वला योजनेची 11 लाखापेक्षा जास्त लोकांना देशामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहे। त्यानंतर जी मुद्रा योजना आहे, ही मुद्रा योजना जी आपण सांगितली त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,63,000 एवढ्या लोकांना कर्ज मिळालेलं आहे आणि हे जवळजवळ 1,809 कोटीचं कर्ज आहे आणि त्यामध्ये SC STचे जवळजवळ 54,000 लोकांना हे लोन मिळालेलं आहे आणि देशामध्ये जवळजवळ 46 कोटी लोकांना तरुणांना हे लोन मिळालेलं आहे आणि अनेक तरुणांनी आपले छोटे मोठे उद्योग टाकलेले आहेत। जी जनधन योजना आहे, तर जनधन योजनेचे अकाउंट देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15,38,000 जनधन योजनेचे अकाउंट आहे, ते देशामध्ये तर 51 कोटीपेक्षा जास्त अकाउंट आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 15,38,000 एवढ्या लोकांचे अकाउंट या स्कीमच्या अंतर्गत उघडण्यात आलेले आहे। त्यानंतर सुरक्षा विमा योजना एक आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांना त्यामध्ये त्यांची नावं नोंदवण्यात आलेली आहे आणि ही स्कीम अशी आहे की त्यांनी प्रत्येक वर्षाला 20 रुपये भरायचे आणि एखादा अपघात झाला आणि अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्यांना 2 लाख रुपये मिळतात, अशी स्कीम आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सातत्यानं सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका सगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे की या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपलं नाव नोंदवा आणि 20 रुपये भरा। तर अशा अनेक लोक आपले फॉर्म भरत आहेत आणि ही स्कीम मला वाटतं की अत्यंत चांगली असणारी स्कीम आहे आणि उद्योगामध्ये सुद्धा आम्हाला पुढे जायचं आहे। माझं तरुणांना आव्हान आहे की सरकारच्या MSMEची योजना आहे, खादी ग्रामोद्योगच्या योजना आहे, NSFDC माझ्या मंत्रालयाची योजना आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, NSFDC आहे, अण्णाभाऊ विकास महामंडळ आहे, लिडकॉम आहे, तर अशा अनेक ज्या संस्था सरकारच्या आहेत त्याचा फायदा घेऊन आपण आता उद्योगामध्ये आलं पाहिजे। सरकारचं व्हिजन आहे, नरेंद्र मोदी सरकारचं व्हिजन आहे की 2047 पर्यंत देशाला एका उंच अशा पातळीवर आपल्याला घेऊन जायचं आहे। सिल्लोड म्यूनिसिपल काउंसिल का आइंदा इलेक्शन मेरी ज़िंदगी का आखिरी इलेक्शन रहेगा, क्योंकि मैं मुस्तकबिल में इंतखाबात से किनारा कश होने जा रहा हूँ। ये ऐलान साबिक़ रियासती वज़ीर व रुकन असम्बली अब्दुल सत्तार ने किया।
واضح رہے کہ بی جے پی کی شدید مخالفت کے باوجود سابق ریاستی وزیر عبدالستار نے اسمبلی انتخابات میں سلوڑ اسمبلی حلقے سے حصہ لیا اور یہ الیکشن جیت کر رکن اسمبلی منتخب ہو گئے، مگر نامعلوم وجوہات کے سبب شندے گروپ کی جانب سے انہیں کابینہ میں نمائندگی کا موقع نہیں مل پایا۔ اس کے بعد عبدالستار نے اپنی طاقت کا مظاہرہ کرنے کے لیے پہلی مرتبہ اپنے یوم پیدائش پر ایک پروگرام شہر کے مراٹھواڑہ سانسکرتک منڈل کے میدان پر رکھا، جس میں سروں کا ٹھاٹھے مارتا سمندر موجود تھا، مگر طاقت کا مظاہرہ کرنے کے بعد بھی جب کوئی بات نہ بنی تو انہوں نے اب آئندہ اسمبلی انتخابات میں حصہ نہ لینے کا اعلان کیا اور کہا کہ سلوڑ کا اگلا میونسپل الیکشن ان کا آخری الیکشن ہوگا، اس کے بعد وہ سیاست سے کنارہ کش ہو جائیں گے۔ ساتھ ہی یہ بھی کہا کہ ان کے فرزند عبدالسمیر آزاد ہیں اور ہو سکتا ہے کہ اگلا اسمبلی الیکشن عبدالسمیر لڑیں۔ दावलांनी त्या लोकांनी आपली योजना चालते पतन नाही चालत, हे दुर्दैव आहे। ज्यावेळेस काही नाही मिळालं त्यावेळेस आठवण येईल ते काय असतो सरकार, काय असतो आमदार, कसा असतो आमदार, हे बी लोकांना कळायला पाहिजे। आपले लोक आले सकाळी, नहीं साहब ये अपना है, ये ऑपरेशन ने मुझे बहुत परेशान करके जाया, अभी गर्दी सब खत्म हो गई और 1,38,000 ये आखिरी के वोट है, ये लास्ट, इसके आगे कोई और बदलने की ताकत नहीं है किसी को, मुझे मालूम है। ज्यांनी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे। ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली, आम्ही दोघेही मंत्री, मी आणि सावे साहेब, तो सावे साहेब बिचारा काटवर आणि मी बी काटवर, मी 3,029 ते 2,000 नाना पटोले तर 208 मधून निवडून आला। आता मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे, बाळासाहेब थोरात बाबा, म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील। मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पाडेल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही, तर मला कोणी काही वाकडं बी करू शकत नाही। मी डिक्लेअर केलं ते, माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा। आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे। तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भुगी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला। भारतीय शिक्षण प्रसारक संस्था का सहसाला तालीमी कैंप MIT कॉलेज में मुनक़िद किया गया, जहां मुख्तलिफ मकामात से आए माहिरीन तालीम ने तलबा की रहनुमाई की। नाजरीन, तालीम और ताल्लुम के साथ साथ इस दौर में जिस्मानी सेहत भी ज़रूरी है और मुल्क की तामीर में असातिज़ा व तलबा को हरदम नए अज़्म हौसले के साथ उठ खड़े होना चाहिए। इस तरह के ख्यालात का इजहार भारतीय शिक्षण प्रसारक संस्था के 100 साला इस जश्न तकरीब के MIT कॉलेज में मुनक़िद प्रोग्राम में साबिक रुकन असम्बली श्रीकांत जोशी ने किया। ये कैंप सैलिसानी था। कैंप के पहले दिन खुसूसी कलादालान का इफ्तिताह रियासती वजीर अतुल सावे और MIT के सेक्रेटरी मुनेश शर्मा के हाथों किया गया। यहाँ रहे कि मज़कूरा शिक्षण प्रसारक संस्था के 44 तालीमी कैंपस हैं, जिनमें कमोबेश 45,000 तलबा और 1,310 असातिज़ा हैं। इन 6 साला तकरीबात में मुख्तलिफ तहजीबी व सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद हुए और तलबा ने अपनी बेहतरीन काविशों से हाजरीन के दिल मोह लिए। कैंप के मुंतज़िम भास्कर कुलकर्णी और असातिज़ा व दीगर आमले की बेहतरीन कोशिशों और ताउन से ये कैंप नहायत कामयाबी के साथ इख्तिताम पजीर हुआ। जो आदर है वो हम कितना भी अगर बात करेंगे, कितना भी बोलेंगे तो वो शब्द कम पड़ेंगे अपना आदर व्यक्त करने के लिए। MIT भी एक ऐसी संस्था है, इस साल 50 साल पूरे कर रही है। ऐसे कहा जाता है कोई भी ऑर्गेनाइजेशन जब अपने 50 साल पूरे कर लेती है तो उसको इंग्लिश में बोलते हैं कि वो टाइम टेस्टेड ऑर्गेनाइजेशन, वो उसने सारे अप्स एंड डाउन्स देख लिए हैं। ये इतिहास के साथ मिला जुला इतिहास मुझे दिखता है और इसीलिए MCN न्यूज़ के रूह रवां और साबिक MP उत्तम सिंह पवार का यौम पैदाइश गुज़िश्ता रोज़ जोश खरोश से मनाया गया। मुख्तलिफ सियासी जमातों और समाजी तंजीमों के ज़िम्मेदारान व दीगर शहरियान सुबह ही से उनके राब्ता ऑफिस मीडिएटर्स पर पहुंचने लगे और उन्हें सालगिरह की मुबारकबाद देते हुए उनकी लंबी उम्र के लिए दुआ की। साबिक़ रुकन पार्लियामेंट उत्तम सिंह पवार का जन्मदिन गुज़िश्ता रोज़ जोश खरोश से मनाया गया। सुबह ही से लोग उनके दफ्तर मीडिएटर्स पर जमा होने लगे और उन्हें सालगिरह की मुबारकबाद देते हुए उनकी लंबी उम्र के लिए दुआ मांगी। वाज़ेह रहे कि आज से 19 साल पहले अपनी सालगिरह के मौके पर साबिक़ MP उत्तम सिंह पवार ने MCN पर रियासत की पहली केबल उर्दू न्यूज़ शुरू की।
جو گزشتہ 19 سال سے معاشرے کے دبے کچلے افراد کی آواز بنی ہوئی ہے۔ سابق رکن پارلیمنٹ اتم سنگھ پوار اپنی ملنساری اور انسان دوستی کے سبب ہر خاص و عام میں مقبول ہیں۔ ان کی سماجی خدمات کسی سے ڈھکی چھپی نہیں ہیں۔ وہ ایک کامیاب سیاستدان، بزنس مین اور ماہر تعلیم کی حیثیت سے جانے جاتے ہیں۔ اتم سنگھ پوار نے کئی بے روزگار نوجوانوں کو اپنے مختلف اداروں کے ذریعے روزگار فراہم کروایا اور ہزاروں خاندانوں کی روزی روٹی کا انتظام کیا۔ اپنے تعلیمی اداروں کے ذریعے کئی ضرورت مند اور ہونہار طلباء کو اعلیٰ تعلیم کے موقع فراہم کروائے۔ 122 طلباء کو، جن میں ایک بڑی تعداد اقلیتوں کی بھی تھی، انہیں فیمکو کمپنی کے ذریعے انجینئرنگ کی تعلیم کے لیے اپنے اخراجات سے تائیوان روانہ کیا، جو ایک کامیاب انجینئر کی حیثیت سے دنیا بھر کے مختلف مقامات پر خدمات انجام دے رہے ہیں۔ لہٰذا ان کے جنم دن پر کئی نوجوان بھی وہاں پہنچے اور اپنے محسن کو جنم دن کی مبارکباد پیش کی، جن کا اتم سنگھ پوار نے خندہ پیشانی کے ساتھ استقبال کیا۔ خلفائے راشدین میں شامل چوتھے خلیفہ حضرت علی کرم اللہ وجہ کا یوم ولادت گزشتہ روز جوش و خروش اور عقیدت سے منایا گیا۔ اس ضمن میں ایک جلوس شہر میں نکالا گیا۔ ناظرین، حضرت علی کرم اللہ وجہ پیغمبر آخر الزماں حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم کے نہ صرف چچا زاد بھائی تھے بلکہ آپ کے جان نثاروں میں شامل تھے۔ شجاعت میں آپ کا کوئی ثانی نہیں، اسی لیے آپ کو شیر خدا کا لقب دیا گیا۔ حضرت علی کرم اللہ وجہ کا یوم ولادت گزشتہ روز شہر میں نہایت عقیدت اور جوش و خروش سے منایا گیا۔ اس ضمن میں انجمن معصومین کے سابق سیکریٹری حمایت علی زیدی اور وسیع علی زیدی، مرزا ابرار بیگ، سید یاسین حسین اور مرزا حیدر بیگ کی جانب سے ایک جلوس مسجد معصومین سے نکالا گیا، جو زیدی لین، کاماکشی لاج، لوٹا کارنجا، مومن پورہ، شاہ گنج، سرافہ، سٹی چوک اور مچھلی کھڑک سے ہوتا ہوا عاشور خانہ سالار جنگ پہنچ کر ختم ہوا۔ اس جلوس میں سید اظہر حسین زیدی، سید انتصار حسین زیدی، سید رضا حسین زیدی اور حضرت علی کے عقیدت مند بڑی تعداد میں شریک ہوئے۔ یہ جلوس جب سٹی چوک پہنچا تو پولیس اسٹیشن سٹی چوک کی انچارج انسپکٹر نرملا پردیسی اور اشفاق الحسن صدیقی و دیگر نے جلوس میں شامل افراد کا پرجوش استقبال کیا اور انہیں حضرت علی کے یوم ولادت کی مبارکباد پیش کی۔ مہاراشٹرا اردو پرائمری و ہائی اسکول میں سائنس نمائش کا اہتمام کیا گیا، جس کا افتتاح سوسائٹی کے صدر چھوٹو پٹیل کے ہاتھوں عمل میں آیا۔ ناظرین، طلباء میں سائنس مضمون سے متعلق دلچسپی اور تخلیقی صلاحیتوں کو پروان چڑھانے کی غرض سے تعلیمی اداروں کی جانب سے سائنس ایگزیبیشن منعقد کرنے کی روایت چلی آ رہی ہے۔ اسی ضمن میں ایک تقریب ناریگاؤں میں واقع مہاراشٹرا اردو پرائمری و ہائی اسکول میں منعقد کی گئی، جہاں اسکولی طلباء کے ہاتھوں تیار کردہ مختلف سائنس ماڈلز ایگزیبیشن میں رکھے گئے، جسے مہمانوں نے خوب پسند کیا اور طلباء کی تخلیقی صلاحیتوں کی کھل کر تعریف کی۔ اس موقع پر ادارے کے صدر چھوٹو پٹیل، سیکریٹری و اسکول کی صدر معلمہ شبانہ چھوٹو پٹیل، نائب صدر ایان چھوٹو پٹیل، اسد پٹیل اور افروز پٹیل مہمانان خصوصی کی حیثیت سے موجود تھے، جبکہ اس نمائش کو کامیاب بنانے میں نغمہ بیگم، افشاں مس، مبین بیگم، عارفہ بیگم، شیخ فوزیہ، ہنا پروین، لئیقہ انجم، شیخ یوسف اور دیگر تدریسی و غیر تدریسی عملے نے اہم رول ادا کیا۔ مکر سنکرانتی کا تہوار شہر و اطراف میں جوش و خروش سے منایا گیا۔ پتنگ بازوں نے بھی خوب پتنگ اڑائی، لیکن پولیس کی سخت کارروائی کے باوجود ممنوعہ نائلون مانجھے کا بے دریغ استعمال کیا گیا، جس کی وجہ سے کئی شہریان اس کی زد میں آ گئے، اور تو اور گزشتہ روز ایک پولیس ملازم بھی مانجھے کی زد میں آ جانے سے زخمی ہو گیا۔ ناظرین، نائلون مانجھے سے ہونے والے نقصانات کو دیکھتے ہوئے فاضل عدالت کے حکم پر میونسپل کارپوریشن اور پولیس ڈپارٹمنٹ نے نائلون مانجھے کی خرید و فروخت اور اس کے استعمال پر پابندی عائد کر دی ہے، اور ممنوعہ نائلون مانجھے کا کاروبار کرنے والوں کے علاوہ اس کا استعمال کرنے والوں کے خلاف سخت مہم چھیڑ رکھی ہے۔ ڈرون کیمروں کی مدد سے نائلون مانجھے کا استعمال کرنے والوں پر نظر رکھی جا رہی ہے۔ پتنگ کا کاروبار کرنے والوں پر چھاپے مارے جا رہے ہیں۔ کچھ دکانداروں کے خلاف کارروائی بھی کی گئی، ان سے جرمانہ بھی وصول کیا گیا۔ اس کے باوجود ممنوعہ مانجھے کا کاروبار ڈھکے چھپے جاری ہے، اور پتنگ باز اس ممنوعہ مانجھے کا بے دریغ استعمال کر رہے ہیں، جس سے شہر میں کئی حادثات رونما ہو چکے ہیں، اور اب تو شہریان کے ساتھ ساتھ پولیس ملازمین بھی اس کی زد میں آنے لگے ہیں، اور گزشتہ شام ایک فوجدار اس کی زد میں آ کر زخمی ہونے کی اطلاع ہے۔
जिससे शहरियान पर खौफ तारी है और वो पुलिस इंतजामिया से मजीद सख्त कार्रवाई का मुतालबा करने लगे हैं। पोलीस मॅडमनी सांगितले की नायलॉनचा मांजा वापरायचं नाही, तर आम्ही वापरणारच नाही आतापासून आणि आम्ही कॉटनचं मांजाच वापरू. मॅम म्हणाल्या दुखापत होते वापरल्यामुळं दुसऱ्या लोकांची खूप गळे कपत आहे आणि पक्ष्यांचे पण पंख ते कपत आहे, त्यामुळे कॉटनचा मांजा वापरायचा पाहिजे. नायलॉनचा मांजा वापरणार नाही आणि आमची काळजी घेऊ आणि मुलांची काळजी घेऊ आणि आजूबाजूला लोकांची काळजी घेऊ आणि पक्षी उडणार यांची पण काळजी घेऊ आणि आम्ही सगळ्या नागरिकांना सांगू की नायलॉनचा मांजा नका वापरू. शहरामध्ये नायलॉन मांजावर जी बंदी आहे त्या संदर्भामध्ये मोहीम राबवण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या मोकळ्या जागी आणि रस्त्यावर चौकांमध्ये सगळ्या ठिकाणी जी आहे तर सदरची मोहीम राबवण्यात येत असून या नायलॉन मांजावर माननीय हायकोर्टाने जी बंदी घातलेली आहे आणि या नायलॉन मांजामुळे ज्या म्हणजे लोकांचे नागरिकांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जी मोठ्या प्रकारची इंजुरी होते किंवा बाईक चालवताना जर नायलॉनचा मांजामध्ये आला तर गळा कापून जातो आणि यानुसार जे आहे तर आम्ही जेव्हा गुन्हे दाखल करतो तर BNS कलम 110 आणि 223 नुसार म्हणजे जे आहे कल्पेबल होमिसाइड सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होऊ शकतो. त्यामुळे जे आहे की पतंग उडवताना आपण नायलॉन मांजाचा वापर न करता कॉटनच्या मांजाचा वापर करून तुम्ही पतंग उडवू शकता व जो नवीन वर्षाचा 2025 वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांति याचा चांगल्या प्रकारे आनंद उपभोगू शकतात. नायलॉन मांझे का कारोबार करने वालों और उसका इस्तेमाल करने वालों पर शिकंजा कसने के लिए पुलिस महकमे की जानिब से क्या कदम उठाए गए हैं, इस ताल्लुक़ से पुलिस कमिश्नर परवीन पवार ने सहाफ़ियों को मालूमात फराहम की. आदेश देखील काढण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शासनाची याबद्दलची बंदीबाबतची जनजागृती देखील आपण मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे. आपल्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशन ते आयुक्तालयापर्यंत सर्व मांजा त्याचबरोबर पतंग विक्रेत्यांची बैठक झालेली आहे. ज्या कुरिअर एजन्सीज आहेत, ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, त्यांची देखील आपण बैठक घेतलेली आहे. कॉमर्स कंपन्या आहेत त्यांना देखील आपण ईमेलद्वारे किंवा पत्राद्वारे आणि मीटिंगद्वारे कल्पना दिलेली आहे की कोणत्या प्रकारे नायलॉन मांजा हा विकला जाणार नाही. त्याचबरोबर ती आपण ज्या ठिकाणी ग्राउंड्स आहेत, सार्वजनिक ठिकाणी आहेत आणि पतंग उडवण्याच्या ठिकाणी मुलं वगैरे जमतात त्या ठिकाणी देखील आपण चेकिंग चालू आहे. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी आपण चेकिंग केलेलं आहे आणि आपल्याला नायलॉन मांजा मिळालेला आहे तर आपण BNS 110 प्रमाणे आपण त्याच्यावरती प्रभावी कलमांचा वापर करून गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोपींची आपण रिमांड घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे आपण आता हद्दपारीची देखील कारवाई करत आहोत आणि काही लोकांना आपण हद्दपार देखील केलेला आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे प्रभावी कारवाई आमच्याकडे चालू आहे. बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये आपण बघितलं असेल की मोठमोठ्या बॅनरवरती देखील आम्ही पोस्टर्स देखील लावलेले आहेत जेणेकरून नायलॉन मांजाचा वापर हा करण्यात येऊ नये. ट्रॅफिकच्या आम्ही नियोजनातून मोटरसायकलवरती विशेषतः 2 व्हीलर्सवरती मांजा लागण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रोटेक्शनची जी रिंग असते ती देखील आपण ट्रॅफिकच्या मार्फतून आम्ही आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावरती लावलेली आहे आणि आपल्याकडे काही स्थानिक बांबू विक्रेते आहेत त्यांच्या मदतीने देखील आपण नागरिकांना पण अशा प्रकारचे प्रोटेक्शनचे उपाययोजना ज्या आहेत त्याबद्दल आपण मार्गदर्शन करत आहोत. इंसान और चरिंद परिंद की ज़िंदगियों के लिए ख़तरा बने ममनुआ नायलॉन मांझे का इस्तेमाल करने वालों के ख़िलाफ़ जालना पुलिस ने भी कार्रवाई की और कमोबेश 10,000 रुपये मालियत का ममनुआ मांझा जब्त करते हुए उसकी हमलो नकल करने वाले एक शख्स को गिरफ्तार कर लिया. रहे के शहर औरंगाबाद में इस खतरनाक मांझे की जद में आए पुलिस के एक फौजदार का गला कट जाने की वारदात गुज़िश्ता रोज रूनुमा हुई थी. जिला जालना में भी बावजूद पाबंदी आयद होने के इस नायलॉन मांझे का कारोबार जारी है. ताहम इन हादसात को देखते हुए पुलिस ने शहर के सदर बाजार और तालुका जालना पुलिस थाना हुदूद में इस मांझे के कारोबारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की, जबकि मांझे की मालबर्दारी करने वाले एक नौजवान को भी गिरफ्तार किया गया. ये कार्रवाई इंस्पेक्टर सुरेश उन्होंने पुलिस मुलाजिम विलास अटोले, लक्ष्मण शिंदे, मदन गायकवाड़ और चंद्रकांत माली ने अंजाम दी है. जब्त किए गए मांझे की कीमत कमोबेश 10,000 रुपये बतलाई गई है. एक मांजाचं विक्री करत असल्याची माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने अटोळे, गायकवाड, लक्ष्मण शिंदे यांनी जाऊन ते इसमस ताब्यात घेतले असता त्याकडून 10,000 रुपयाचा मांजा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे. वालुज सनती इलाके के बजाज नगर इलाके में उधम मचाने वाले सारिकों को क्राइम ब्रांच पुलिस ने गिरफ्तार कर लिया.
जिन के कब्जे से 2 लाख रुपयों से जायद मालियत का मसरूक़ा सामान जब्त किया गया। नाजरीन, गुज़िश्ता दिनों वालूज सनती इलाके बजाज नगर के विजय भवानी चौक में मौजूद दुकानों के शटर तोड़कर चोरी की वारदात अंजाम देने का मामला मंजर आम पर आया था। क्राइम ब्रांच पुलिस ने इन सारिकों को धर दबोचा, जिनके नाम शेख सिराज, शेख सईद, शेख सुहेल, शेख मजहर बताए जा रहे हैं, जो कासिम बर्री नगर के साकिन हैं, जिनके कब्जे से पुलिस ने 2,04,595 रुपये मालियत का मसरूक़ा सामान जब्त किया। ये कार्रवाई पुलिस कमिश्नर परवीन पवार, डिप्टी पुलिस कमिश्नर प्रशांत स्वामी और एसीपी सुभाष भुजंग की रहनुमाई में सीनियर पुलिस इंस्पेक्टर संदीप गुरमे, डिप्टी इंस्पेक्टर परवीन वाघ, पुलिस हवालदार विजय निकम, पुलिस अमलदार मनोहर गीते, कृष्णा गायके, विजय भानु से संतोष चौरे, सोमनाथ दुकड़े और संजौनी शिंदे ने अंजाम दी। शहर के पुरहुजूम इलाका शाहगंज में दिन दहाड़े एक नौजवान पर तलवार से हमला करने का मामला मंजरे आम पर आया है। मुतासरा नौजवान की शिकायत पर सिटी चौक पुलिस स्टेशन में केस दर्ज कर लिया गया है। मुतासरा नौजवान सोहेल पटेल बशीर पटेल ने सिटी चौक पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई कि वो शाहगंज इलाके में फल फरोख्त करता है। सोहेल पटेल और रईस शेख अच्छे दोस्त हैं और दोनों ही शाहगंज इलाके में बातचीत कर रहे थे। मजाक में सोहेल पटेल ने रईस शेख को गाली दे दी, जिस पर रईस शेख वहां से चला गया। सोहेल ने यह समझा कि उसे मजाक पसंद नहीं आया, इसलिए वो वहां से चला गया, मगर कुछ देर बाद मुश्तिल रईस शेख तलवार हाथ में लहराते हुए वहां दौड़ा चला आया और सोहेल पटेल के कुछ समझने से पहले ही उसने उस पर तलवार से हमला कर दिया, जिसमें सोहेल के बाएं पैर और पीठ पर जख्म आए हैं। इस मामले में मजीद मालूमात सिटी चौक की इंचार्ज इंस्पेक्टर निर्मला परदेसी ने MCN को दी। उसमें वो शाहगंज के वहाँ पर जो भाग रहा है वो युवक और उसके दोस्त थे, इसमें हंसी मजाक में कुछ बातचीत में उनके थोड़े झगड़े हो गए थे आपस में। उस झगड़े की वजह से वो एक दूसरे के पीछे भाग रहे थे, तो हाथ में तलवार का वो CCTV फुटेज मिला था हमें, उस पर से हमने उनको लाकर फिर कानूनन कार्रवाई की है। वो जो था विक्टिम, उसकी फिरियाद लेकर गुनाह दाखिल किया है और जो तलवार लेकर भाग रहा था उसको कल आरोपी अटक करके आज उसको कोर्ट में हाजिर कर रहे हैं। उससे तलवार हमने जब्त की है। विक्टिम के पाँव को लगी है तलवार जी, तो उसका थोड़ा एक घुटने के नज़दीक लगा है मार। मैं लोगों से वही आह्वान करूंगी, क्या ये दिन की घटना है 4 साढ़े 4 बजे की, अगर लोग ये बात देखते हैं तो तुरंत पुलिस से संपर्क करना चाहिए, बीच में पड़ना चाहिए। इसमें से बड़ी घटना हो सकती थी अगर वो वहाँ पर तुरंत ये नहीं होता था, तो इसलिए लोगों ने देखना चाहिए क्या कल कोई भी हो सकता है। तो हर एक ने अपनी सामंजस्य की भूमिका लेते हुए अगर वो बीच में नहीं पढ़ना चाहते तो सबसे पहले 112 को भी कॉल कर दिया तो हमारे तक बात आ जाती है। और हम एक हमारे सबके नंबर तो सबके पास है ज़्यादा तौर पे, तो मुझे डायरेक्ट भी फ़ोन किया तो भी हम तुरंत उसमें कार्रवाई करते हैं। गुज़िश्ता दिनों जिला जालना के शाहगढ़ चौक में चाकू दिखाकर लूटमार करने का एक वाक़या मंजर आम पर आया था और ये मामला गोदी पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है। इस मामले में मुलविस तमाम मुलजिमीन को मकामी क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर लिया। ज़राए से मिली इत्तला के मुताबिक मकामी क्राइम ब्रांच पुलिस को खबर दी गई थी कि कुछ नौजवान हरसुल इलाके में मौजूद मैदान पर मुश्तबा हालत में रिहाइश पजीर हैं, जिसकी तस्दीक के बाद क्राइम ब्रांच के सीनियर इंस्पेक्टर संदीप गुरमे ने एक स्क्वाड मज़कूरा मकाम पर भिजवाया और वहां क़याम पजीर तीनों ही नौजवानों को हिरासत में ले लिया गया। जब उनसे पूछताछ की गई तो उन लोगों ने 12 जनवरी की रात शाहगढ़ इलाके में मौजूद होटल मनोज से करीब एक मोटरसाइकिल सवार को रोककर उसे चाकू का धाक दिखाया और उसके कब्जे से 2 मोबाइल हैंडसेट और उसकी यूनिकॉर्न मोटरसाइकिल छीन ली। गिरफ्तार शुदा मुलजिमीन के नाम अवैस ख्वाजा शेख, ज़ुबैर मुश्ताक फारूकी और आमिर खान अकबर खान बताए जा रहे हैं, जो कि ज़िला बीड़ के मुख्तलिफ इलाक़ों के साकिनान हैं, जिनके कब्ज़े से 2 मोटरसाइकिलें और 5 मोबाइल हैंडसेट ज़ब्त किए गए, जिनकी कीमत 2,20,000 रुपये बताई जा रही है। ज़ब्त शुदा सामान गोदी पुलिस के सुपुर्द कर दिया गया। ये कार्रवाई DCP प्रशांत स्वामी की रहनुमाई में सीनियर इंस्पेक्टर संदीप गुरमे, API विश्वनाथ शेलके, काशीनाथ महांडूरे, सिड़को ट्रैफिक ब्रांच के दीपक ढाकने, पुलिस हेड कांस्टेबल प्रभात मस्के, चंद्रकांत गौली, अश्वलिंग होनराव, पुलिस अमलदार विलास मुठे, कैलाश काकड़ और तातेराव सिंघारे ने अंजाम दी।
खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। जोश खरोश और निहायत अकीदत से मनाया गया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का 31वां तौसीए नाम दिन। मुख्तलिफ प्रोग्राम्स मुनक्किद। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और मज़कूरा तहरीक में अपनी जान गंवाने वाले नौजवान को खिराज अकीदत पेश। मरकजी वजीर बराए समाजी इंसाफ रामदास आठवले ने लिया अपने शोबे की जानिब से चलाई जाने वाली स्कीमात का जायजा और मुताल्लिका अफसरान को दी हर जरूरतमंद तक स्कीम पहुंचाने की हिदायत। जोश खरोश से मनाया गया MCN न्यूज के रूह रवां साबिक रुकन पार्लियामेंट उत्तम सिंह पवार का यौम पैदाइश। शहरियान और मुख्तलिफ सियासी जमातों व समाजी तंजीमों के कायदीन ने दी उन्हें मुबारकबाद और लंबी उम्र की दुआएं। और रिवायती अंदाज में मनाया गया शहर व अतराफ में मकर संक्रांति का त्यौहार। शौकीन अफराद ने जमकर उड़ाए पतंग, मगर पुलिस महकमे की कड़ी निगरानी के बावजूद शहर में इस्तेमाल किया गया बड़े पैमाने पर ममनुआ नायलॉन मांझा। शहरियान के साथ साथ पुलिस मुलाजिम भी मांझे की जद में आ जाने से हुआ जख्मी। शहरियान में बेचैनी। इसी के साथ MCN उर्दू न्यूज अब यहीं खत्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाजत चाहता हूँ। खुदा हाफिज।